निज ध्यास तो सर्व तुटो निगेला, बळे अंतरी शोक संताप ठेला. सुखानंद आनंद भेदे बुडाला, मना निश्चयो सर्व खेदे उडाला. जय जय रघुवीर समर्थ. रोजच्या जीवनात जगत असताना माणसाने आपलं पाहावं की दुसऱ्याचं पाहावं हे सांगण्यासाठीच समर्थ रामदास स्वामींनी हा मनाचा श्लोक आपल्याला सांगितलेला आहे. पहा, निज ध्यास म्हणजेच माझं नक्की स्वरूप काय आहे हे जेव्हा मी स्वतः चिंतन करते, ध्यान करते, मनन करते आणि स्वतःच्या आत्म्याचा शोध घेत असते की अनुपमा म्हणजे नक्की काय आहे. आता ही अनुपमा नावाची एक व्यक्ती आहे, पण हिचे रोल किती आहे? जेवढी नाती तेवढे सगळे रोल्स आहेत. मी कुणाची तरी मुलगी आहे, कुणाची सून आहे, कुणाची बहीण आहे, कुणाची पत्नी आहे, कुणाची मैत्रीण आहे तर कुणाची ननंद आहे, कोणाची वहिनी आहे तर कोणाची भाची आहे. अहो, किती सारे रोल्स आहेत. या नात्यांमध्ये आपण किती बांधलो गेलेलो आहे आणि प्रत्येकाच्या पाहण्याचा दृष्टिकोन हा त्या त्या नात्यानुसार बदलणार आहे. पण मी म्हणजे नक्की आहे तरी कोण हे जर मला समजून घ्यायचं असेल तर मला स्वतःचा आणि स्वतःच्या आत्म्याचा आत्मबोध घेणंही तेवढंच गरजेचं आहे. हे माझं स्वतःचं स्वरूप समजून घेण्याचा जो ध्यास आहे त्याला निजध्यास असं म्हटलं जातं. आणि हे मी समजून घेण्यासाठी वारंवार प्रयत्न करतेय. मी ध्यान करतेय, मनन करते, चिंतन करते. हे सर्व मी माझ्या समाधानासाठी करतेय. निजध्यास तो सर्व तुटो निगेला. हा जो मी माझा स्वतःला समजून घेण्याचा ध्यास मी घेतलेला आहे तो सर्व तुटून गेला. हो, पण कशामुळे तुटला? बळे अंतरी शोक संताप ठेला. माझं मलाच समजून घेताना सुद्धा मला शोक आणि संताप येतोय की मी उगाच या ठिकाणी असं वागली, तिथे मी तसं वागायला नको होतं आणि कोणी माझ्याशी असं चुकीचं वागलंय त्यामुळे मला देखील मनस्ताप होतोय. होतं ना असं तुमच्यासोबत सुद्धा? चुकीची वागणारी व्यक्ती ही दुसरी असते. ती तिच्या जागी बरोबर असूही शकते किंवा नसूही शकते. ते परिस्थितीवरती अवलंबून आहे. पण त्याचा त्रास मला तर झालाच ना. आणि अशा पद्धतीने जेव्हा मी स्वतःचा शोध घेत राहते ना तेव्हा मला आधी रडूच येतं. ते अश्रू अचानक डोळ्यातून निघायला लागतात. हो, कारण की बळे अंतरी शोक संताप ठेला. किती साऱ्या गोष्टींचा शोक करत बसलोय आपण, किती गोष्टींचा संताप आपण आपल्या मनामध्ये असाच दाबून ठेवलेला आहे आणि त्यामुळे त्रास कोणाला होतोय? मलाच होतोय ना. म्हणून मी माझं चित्त शुद्ध करते आणि ध्यान मनन करत असते. एवढं एकाग्रतेने मी माझं ध्यान करत असताना सुद्धा बघा पुढे किती चॅलेंजेस आहेत आयुष्यात. सुखानंद आनंद भेदे बुडाला. मला स्वतःचा शोध घेत असताना खूप आनंद झाला. आता सगळे शोक दुःख मी एका बाजूला ठेवली आणि फक्त मी म्हणजे काय आहे तर आनंद, परमानंद, सुखानंद या अवस्थेत मी गेल्यानंतर अचानक कोणीतरी माझ्या घरी येतं आणि सांगायला सुरुवात करतं. त्यांच्या बढायक्या असतात, त्यांनी आयुष्यात खरंच काही केलंय की त्यांच्या फक्त बढाया आहेत हे त्यांचं त्यांनाच ठाऊक. पण ऐकून मात्र मी स्वतःला उगाच त्रास करून घेत असते. माझं घरदार सगळं व्यवस्थित आहे, 2 वेळेचं चांगलं अन्न मला रोज खायला भेटतंय, गरजेपुरत्या सगळ्या वस्तू माझ्याकडे आहेत. आणि एवढं सगळं असताना सुद्धा माणसाचं मन हा नेहमी भेदच शोधत राहतं की त्याच्याकडे कसं चांगलं आहे आणि माझ्याकडे अजून कसं ते आलेलं नाही. आणि हा भेदाभेद करण्यातच वेळ गेला. तिच्याकडे महागडा फोन आहे आणि माझ्याकडे अजून तो महागडा फोन नाही. माझं इन्कम त्याच्यापेक्षा जास्त आहे पण तरी मी महागडा फोन घेतला नाही अजून. अरे बाळा, तुझ्याकडे सगळंच काही असताना सुद्धा तू उगाचच त्या भेदांमध्ये का पडतोयस? आणि अशा भेदांमध्ये पडल्यामुळेच माझा सुखानंद आनंद, ती जी स्टेज मी मिळवली होती, स्वतःचा शोध घेतला, त्याच्यात मी परमानंदित झाली, तो सुद्धा तिथे बुडाला. फक्त इतरांचा भेद काढण्यामुळे माझा स्वतःचा आनंद सुद्धा गेला.
मना निश्चयो सर्व खेदे उडाला. मी माझ्या मनाने एवढं निश्चलपणे निर्णय घेतला आणि ध्यान केलं, स्वतःचा शोध घेतला, पण याचा त्याचा विचार करून याच्या त्याच्या खेदानेच माझा सर्व निश्चय सुद्धा बुडाला. अशीच आपली सुद्धा कंडिशन होते की नाही कधीतरी. मग या सगळ्या प्रकरणात पडायचंच कशाला? आपण आपल्या जगात सुखी असताना स्वतःच्या प्रगतीसाठी तुला काय करता येईल त्या गोष्टींचा शोध घ्यावा. याच्या त्याच्या कुचपट्या काढत बसण्यापेक्षा कुणाच्या आयुष्यात काही चांगलं होत असेल तर तिथे आनंद लुटावा. आणि मी माझ्या स्वतःच्या प्रगतीसाठी काय काय करू शकते त्या गोष्टींवर फोकस ठेवावा आणि त्या उद्दिष्टांवरती आपण कार्य केलं पाहिजे. हेच समर्थ रामदास स्वामी आपल्याला मनाच्या श्लोकांमधून सांगतायत. म्हणूनच हे माझ्या रामाच्या दासांनो, स्वतःचा शोध घेण्यात मग्न राहा आणि तुमचे जे काही ध्येय आहेत त्याच्या पूर्तीसाठी तुम्ही कार्य करा. उगाच आपल्या मनाची स्थिती खेद करण्यामध्ये आणि याचे त्याचे विचार करण्यामध्ये वाया घालवू नका. वेळ हे एक असं शस्त्र आहे जे सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला देईल. म्हणून तुम्ही तुमच्या मनाचा निश्चय हा अचल ठेवा. माझा मनाचा निश्चय माझे ध्येय पूर्ण करणं हे आहे. जय जय रघुवीर समर्थ.